नमस्कार मंडळी, मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे. आपण बरोबर क्विकमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. चला तर मग सुरू करूया. त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सेम सेटअप आहे, कालसारखाच आहे. कालच्याच लेवल्स पूर्ण मार्क केलेले आहेत. सरळ लक्षात घ्या, मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं म्हणजे काल जवळपास रेंज बाउंड मार्केट होतं आज सकाळी. आणि कालचा जर काल विचार काल म्हणजे कधी शनिवारी लक्षात घ्या मार्केट साईडवेज होतं. आता मार्केट इथून वरच्या शेण गेलं तर डेफिनेटली साईडवेज ब्रेकआउट जर भेटला, वरच्या शेणे तोडलं तर बिंदास याच्यावरती तुम्ही कॉल ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. जवळपास 22,460 किंवा 22,500 22,500 एक मोठी रिजेक्शन झोन आहे. त्या रेंजच्या आसपास आपल्याला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे पहिलं. याच्यावरती मग प्राइस ॲक्शन बनून जात असेल तर डेफिनेटली तुम्ही मग 550 किंवा 22,600 पर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. गॅपअप मार्केट ओपन झालं, जर गॅपअप झाला 22,450 वरती टिकलं तर बिंदास पहिलं टार्गेट हेच घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यावरती थोडंफार प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा, कारण इथे थोडंफार पुलबॅक घेण्याचा प्रयत्न केला. चांगली रिजेक्शन झोन आहे. पुलबॅक घेऊन मग मार्केट वर्षाशी गेलं तर चांगली मोमेंटम वर्षाशी बघायला मिळू शकते. इथून मार्केट खाली आलं तर डेफिनेटली 22,350 किंवा 360च्या खाली कुठेतरी तुम्ही पुट ऑप्शन जो आहे पी बाय करू शकता. पण काय, ही जी आहे हे आपला जो दोन जे इंडिकेटर्स आपण वापरले होते, जर कुठेतरी निगेटिव्ह आला किंवा जो हा 20 EMA तोडून जर मार्केट खाली येत असेल असं, ठीक आहे, आणि त्याचनंतर जर 50 EMA जर वरती येत असेल मार्केटच्या, डेफिनेटली ह्याच्याखाली आपण काय सेलिंगची पोझिशन म्हणून ह्याच्याखाली आपण सेल करून हे टार्गेट जे आहेत खालचे बघायला मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचा टार्गेट कोणता? 22,360 नंतर 22,300 हा एक मोठा एक टार्गेट आहे, हे लक्षात असू द्या. समजलं का निफ्टीचं अनालिसिस? समजलं असेल निफ्टीचं अनालिसिस तर थेट उडी मारूया इथून कुठे, निफ्टीनंतर आपली लाडकी बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टीचा जर विचार करत असाल तर बँक निफ्टी क्लिअर कट मुवमेंट तशीच आहे, सेटअप तसंच आहे, सगळंच तसंच आहे. पण बँक निफ्टीचा विचार करता जवळपास आज खूप साऱ्या ठिकाणी बघा इथे एक ब्रेकआउट देण्याचे प्रयत्न केले, टिकण्याचा प्रयत्न केला, टिकणं अयशस्वी राहिलेलं आहे लक्षात घ्या. पण एवढं समजते खालच्या अशी एवढी जर सेलिंग जरी येत असेल, खाली ओढत जरी असतील तरीसुद्धा खालून जे आहेत बायर्स जवळपास ॲक्टिव्ह होतात ह्या रेंजच्या आसपास. लक्षात घ्या जवळपास काय 27,200 एक चांगली सपोर्ट रेंज आहे, ह्याच्यावरून आपल्याला समजू असं एक समजते, हे लक्षात घ्या. कॉल बाय करायचा असेल किंवा फ्युचर बाय करायचं असेल तर 47,600च्या वरती होल्ड करणं गरजेचं. याच्यावरती होल्ड करत 47,800 48,000पर्यंत टार्गेट आरामात बघायला मिळू शकतो. पण त्यातल्या त्यात 47,800 ही जी रेंज आहे, हा पहिला प्रॉफिट बुकिंगची झोन आहे. दुसरी झोन आहे ही 48,000च्या आसपासची. गॅपअप ओपन झालं बँक निफ्टी 100 पॉईंट झालं, 50-100 पॉईंट झालं तर डेफिनेटली तुम्ही 47,600च्या वरती टिकले तर बिंदास 47,800चं पहिलं प्रॉफिट हे बुक करा. पण जर एकदमच गॅपअप झाला 47,800च्या आसपास म्हणजे ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी बँक निफ्टी, सुरुवात काय करायचं, जरा वेट करा, थोडंफार बघा कसं एक कॅन्डल बनते. जर रिजेक्शन खाली आलं तर डेफिनेटली पुलबॅकमध्ये थोडंफार ट्रेड 25-30 पॉईंटचं घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण इथून जर खाली आलं तर सेल कुठे करू शकता, सेलिंगची रेंज आपली ही सेल लक्षामध्ये रेखाते म्हणजे 47,200च्या खाली टिकलं तर तुम्ही त्याच्या खाली टिकलं तर सेल करू शकता, किंवा पी जो आहे पुट ऑप्शन बाय करून हे दोन टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. सिंपल ॲनालिसिस आहे. आणि त्याचबरोबर विषय तसाच आहे, हे जे वरती चाललेले आहेत काय आपले दोन्ही इंडिकेटर्स असे होतील ज्यावेळी, तर डेफिनेटली आपल्याला अजून काय सेलिंगचा जो विषय आहे हा जवळपास एक भक्कम सेलिंगचा विचार म्हणजे थोडक्यात काय तुम्ही अजून स्ट्रॉंगली सेल करू शकता. एक निगेटिव्ह झोन जो आहे, निगेटिव्ह ट्रेंड जो आहे हे चालवले आपल्याला बघायला मिळतं. समजलं आहे का सांगा तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस? त्याचबरोबर आपल्याला पूर्ण ऑप्शन्सच्या किंवा बाकीच्या लेवल्स समजल्या असतील तर लाईक कमेंटशी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.